हॅलो एव्हरीवन. सो आज आलेलो आहे आपण सेंट ऑगस्टिन हा चर्च पाहायला. चर्च म्हणजे हा टॉवर आहे ऍक्च्युली आणि खूप सुंदर टॉवर आहे आणि हाच तो किल्ला जिथे सिंग मूवीचं साथिया सॉन्ग शूट केलं. ओके, मी जस्ट एक पिक्चर क्लिक केलं कारण की खूप छान व्ह्यू येतोय असं मला वाटलं म्हणून. सो आता आपण कुठे चाललोय, काय आहे हा, ऍक्च्युली मला तर वाटलं किल्ला आहे कसा तरी, बट किल्ला नाही आहे, हा टॉवर. ओके, सो आता आपण जाऊयात बघायला सेंट ऑगस्टिन टॉवर. इथे ऍक्च्युली लिहिलेलं आहे की म्हणजे वॉर्निंग म्हणतात ना ते दिलेली असते किंवा तिथे लिहिलेलं असतं की इथे असं काही शूट वगैरे करायचं नाही, ट्रायपॉड चालणार नाही, कॅमेराज नाही चालणार. तरी सुद्धा मी अति शहाणपणा करत इथे मस्तपैकी माझा मोबाईल आणि ट्रायपॉड घेऊन गेले होते. फोटोशूट पण केलं आणि रेकॉर्डिंग पण केलं, बट मी कोणाला डिस्टर्ब नाही केलं. 1833च्या शासनानुसार या चर्चला असंच सोडण्यात आलं होतं कारण की हा पूर्णपणे खचला गेला होता आणि अर्धा पडला पण होता त्यामुळे. आणि पोर्तुगीज शासनाने खूपच किल्ले गोव्यातील किंवा गोव्यातील जे टेम्पल्स वगैरे होते, चर्च होते, ते खूप उद्ध्वस्त करून सोडले होते. चालेल, टॉवर आहे तो पण तुटलेला आहे. कसला डेंजर टॉवर आहे बघ ना पण तो यार, म्हणजे हॉरिबल आहे ते, पण असा तुटलाय की बस रे बस. एक तुझे केली पिक्चर बघितलंस का? हा हो ना, असाच पॉवर हाच असेल उडी मारतात यार. बट सुंदर आहे, किती शांतता आहे यार इथे आणि आजूबाजूचं हे पण किती सुंदर आहे, एन्व्हायरमेंट वातावरण छान आलंय, खूप मस्त आहे. हा चल इकडून बाहेर जाऊ. मी असं फिरून येते थोडस दाखवून सगळं. किती आळशी लोक आहेत यार, गोव्याला येतात आणि फिरतच नाही. आता हा मी काही इतकं आत जाऊन दाखवत नाही तुम्हाला कारण की सगळा पडलेलाच आहे थोडासा वरच्यावर. हे बघा, हे सगळं या पडलेल्या ह्याचं हे आहे, सगळे रूम्स वगैरे, कॉन्व्हेंट. हे बघा, खूप मोठं आहे हे, भयंकर मोठं. ते तेव्हाच्या काळात कसं असेल विचार करा फक्त. खूप छान आहे, मस्त वाटतंय. हे काय मला सोडून कुठे जात नाही. आपण थोडंसं हरीफरी फटक्या फुटक्या इकडून तिकडून पळून मारू. किती इरिटेटिंग आहे यार हे का नाही हे करत. आणि हे आहे काय नक्की सेस. ओके, देयर इज समथिंग. चला तो पण बघूयात. छान आहे सगळं, इकडून पार इकडंपर्यंत आहे, म्हणजे विचार करा की किती मोठ्या प्रमाणात मोठं आहे हे. इकडून पण जाऊन बघूयात एकदा. हे बघा, I don't know what is this, but क्लीम और हे काय आहे ते मलाही नाही माहिती. खूप मस्त आहे हे, बघण्यासारखं आहे. तुम्ही जर गोव्यात कधी आले तर इथे नक्की आहे, फोटोजेनिक पण आहे. चला आता जाऊयात आपण बाहेर, मस्त फोटोज वगैरे घेतलेत. हे खरंच खूप भयंकर आहे आणि खूप सुंदर पण. काय येत नाही यार लोक इकडे अशा ठिकाणांमध्ये फिरायला. खूप मस्त वाटतं असं काहीतरी वेगळं ट्राय केल्यानंतर, वेगळं काहीतरी बघितल्यानंतर. इतका सिम्पल आहे ना हे टॉवर, बट खरंच खूप बघण्यासारखं आहे.
1871 मध्ये या चर्चची जी बेल होती, जी घंटी होती, ती इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चमध्ये ठेवण्यात आली आणि ती अजूनही तिथेच आहे, जे पंजिममध्ये लोकेटेड आहे व्हाईटवाला चर्च तिथे. चला आता आपण निघूयात. निघूयात. बट जाता जाता एकच सांगेल की नक्की तुम्ही माझ्या चॅनलला चेक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर तुम्हाला अजून असे काहीतरी एक्सप्लोरिंग पेजेस हवे असतील तर. सो चलो बाय, लेट होतं आता, मी निघते आणि आपला व्लॉग इथेच एंड करूयात.